साईबाबांच्या नावावर धर्मसंसदेचा आखाडा झालाय. साई ना देव ना गुरु असं म्हणून थेट साईबाबांच्या अस्तित्वालाच इथं आव्हान देण्यात आलंय. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतींनी साईंच्या देवत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय आणि या वादाचा सुरुंग फुटला. मात्र या साई भक्त आणि साधू यांच्यातल्या वादाच्या ठिणगीमध्ये भक्तांच्या श्रद्धेला चटका बसतोय. मैं कहता हूं, हम घर चलिए, आज के बाद से पानी नहीं धर्म की। मंदिरातून साईंच्या मूर्ती हटवण्यात यावा हा वाद झाला आणि आखाड्यात भिडले साई भक्त आणि साधू. आइए बैठिए, जौन जितने साईं जल भी ग्रहण नहीं किया जाएगा। जल भी नहीं ग्रहण करेंगे। आ जाओ, है भाई, अरे भाई। 13 आखाड्यांसह शंकराचार्यांनी साईबाबांच्या संतपणावरच प्रश्न उपस्थित केला आणि धर्मसंसद बोलावली. आणि हेच धर्मसंसदेचं व्यासपीठ या मुद्द्यावर बनलं आखाडा. शर्ती आणि आव्हानांच्या गदारोळात शंकराचार्यांचे समर्थक आणि साई भक्त आमने सामने आले. धक्काबुक्की, आव्हान, आरडाओरड्यानं धर्मसंसदेचं व्यासपीठ दणाणून गेलं. हे कमी म्हणूनच की काय, शंकराचार्यांच्या समर्थकांनी साईबाबांच्या अस्तित्वावर टीकेचा वर्षाव केला. आपके ही माध्यम से हमने चैलेंज किया, यदि इसे बंद नहीं किया जाता है तो हमारे गुफाओं में जितने नागा लोग हैं एकत्र होकर के उसका सामना करेंगे, वो आप सामना नहीं कर पाएंगे. अगर जरूरत पड़ गई तो हमारे सातों सन्यासी अखाड़े यहाँ बैठे हैं, उन्होंने कहा है जरूरत पड़ी नागाओं की फौज लगाएंगे. हम लोग हिंसा के पुजारी हैं, अहिंसा के पुजारी बिल्कुल नहीं हैं. मुळात साईबाबांना देव मानायचं की नाही हा श्रद्धेचा भाग आहे आणि तो भक्तांवर सोडणं उत्तम. राहिला प्रश्न तो साईंच्या संतपणाचा. तर साईबाबा स्वतःला कायम फकीर म्हणायचे आणि त्यांनी कधीही मी देव असल्याचा दावा केला नाही. एवढंच नाही तर त्यांनी कायम समाजासाठीच काम केलं. पण जे सध्या साईंच्या देवपणावर आणि संतपणावर आक्षेप घेतायत त्यांची वर्तणूक कशी आहे याचा अभ्यास व्हायला हवा. स्वतः संतपणाचा दावा करणारे हिंसेची भाषा कशी करू शकतात? कारण संत हे समाजाशी बांधलेले असतात. समाज सुधारणा हा त्यांचा मुख्य हेतू असतो आणि दया, क्षमा, शांती हा त्यांचा स्वभाव. साईबाबांना आव्हानाची भाषा देणारे स्वयंघोषित संत या योग्यतेचे आहेत का? त्यांच्या अंगी खरोखर संतांचे गुण आहेत का? मुळात साईबाबांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करण्याचा त्यांना अधिकार आहे का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. मात्र या अस्तित्वाच्या लढाईत भाविकांचा काय दोष? कारण शेवटी श्रद्धा ठेवणं हा ज्याचा त्याचा प्रश्न. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. खरे श्रद्धा ठेवणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि यावर कोणी जबरदस्ती करू शकतं का? आपण आज याच विषयावर लक्षवेधीमध्ये खरं तर चर्चा करणार आहोत. आखाडा धर्मसंसदेचा. आपल्यासोबत रमेश शिंदे असतील, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदू जनजागृती समितीचे, जे अंधेरी ऑफिसमधून आपल्यासोबत असतील. याचबरोबर मच्छिंद्र मुंडे असतील, प्रकाशन विभागाचे प्रमुख आहेत अनिसच्या, जे आपल्यासोबत परेळ ऑफिसवरून असतील. इकडे सुकृत खांडेकर आपल्यासोबत असतील, ज्येष्ठ पत्रकार, परेल स्टुडिओमधून. याचबरोबर दिलीप पवार उर्फ काका आपल्यासोबत असणार आहेत. साई चरित्र अभ्यासक आहेत, ते पुण्याहून आपल्यासोबत ते असतील. आपलं स्वागत करतो. त्याचबरोबर डॉक्टर मुरहरी केळे आपल्यासोबत असतील, संत साहित्याचे अभ्यासक, नागपूर स्टुडिओमधून आपल्यासोबत ते असतील. याचबरोबर ॲडव्होकेट सतीश उके, शंकराचार्यांचे समर्थक आपल्यासोबत असणार आहेत, नागपूर स्टुडिओमधून. चर्चेची सुरुवात अर्थातच ॲडव्होकेट सतीश उके आपल्याकडनं करणार आहोत. मुळात शंकराचार्यांनी हे विधान खरं तर 24 जुलैला केलं, माफ करा 24 जूनला केलं होतं या आधीचं पहिलं विधान साईबाबांबद्दलचं, आणि त्यानंतर यावर धर्मसंसद भरवली गेली. मुळात याची गरज आता का पडली आणि साईबाबांना विरोध का आहे शंकराचार्यांचा?
याच्या बाबतीत बेसिकली असं आहे, आपला माझा आवाज ऐकू येतोय आपल्याला? हो, बोला बोला तुम्ही. बेसिकली या बाबतीत असं आहे की कोणत्याही कायद्याप्रमाणे कोणतीही गोष्ट धार्मिक आहे किंवा धार्मिक नाही हे सांगण्याचे अधिकार त्या क्षेत्रातल्या एक्सपर्टीला असतात. आणि धर्माच्या बाबतीत, विशेषतः हिंदू धर्माच्या बाबतीत, हे एक्सपर्टी, सर्वोच्च एक्सपर्टी म्हणून आपले 4 शंकराचार्य आणि महामंडलेश्वर विविध आखाडे हे एक्सपर्टी समजल्या जातात. यांच्यापेक्षा मोठे एक्सपर्टी नाही. बेसिकली कायदा हा तयार झालेला आहे तो धर्म एक्झिस्टन्स असताना तयार झालेला आहे, धर्माच्या संरक्षणार्थ तयार झालेला आहे. ज्यावेळेस IPC तयार झालं, ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया तयार झालं, त्यावेळेस धर्म ऑलरेडी एक्झिस्टन्स मध्ये होता. आणि धर्म ज्या परिस्थितीमध्ये एक्झिस्टन्स मध्ये होता त्या परिस्थितीमध्ये धर्माची परिभाषा कायदा बनवणाऱ्यांनी लक्षात घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे कायदा बनवलेला आहे. त्यामुळे कायदा काय आहे आणि धर्माप्रमाणे कोणाला देवत्व द्यावं किंवा संतत्व द्यावं याच्यासाठी एक्सपर्टीचं मत आवश्यक असतं. कारण की कायदा किंवा प्रशासन हे एक्सपर्टीच्या मताशिवाय या निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही की कोण संत आहे आणि कोण देवत्व आहे. पण सतीश शुकेजी, इतक्या शेकडो वर्षानंतरच का हे आठवलं आता? हे आपण एक प्रश्न विचारला. कारण की कसं झालंय की ब्रिटिश काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिकतेच्या ओघामध्ये सामान्य लोकांना धार्मिक मार्गदर्शन मिळण्याचा योग्य तो स्तोत्र नव्हता. हा स्तोत्र सर्व ठिकाणी उपलब्ध नव्हता. आणि देवी देवतांची पूजा नियमानुसार करण्याचा सामान्य समज असल्यामुळे लोक एकमेकाचं पाहिल्याने देखोदेखी साईंची भक्ती तयार करत होते. आणि ही भक्ती हा स्वयंस्फूर्तीने नसून तर मानसिक आधाराच्या गरजेपोटी निर्माण झाली लोकांमध्ये. आणि साईंच्या भक्तींचा विशिष्ट असा नियम नसल्यामुळे लोकांचं या बाबतीत विशिष्ट झुकाव पडला. आणि आधुनिकतेच्या काळामध्ये काय योग्य काय अयोग्य, म्हणजे काय भ्रष्ट आणि काय अभ्रष्ट असा फरक लोक करणं विसरले. परंतु भ्रष्ट असणारी वस्तू आपल्या मनाला खटकते आणि ती वस्तू ते कर्म हे कायदेशीर समजल्या जावं आणि धार्मिक समजल्या जावं म्हणून विशेषतः या स्वरूपात मोडणारे लोक सुरक्षितेच्या भावनेपोटी मानसिक आधार मिळावा म्हणून साई भक्तीकडे वळले. आणि साईंची प्रति अशा प्रकारची मिळणारी भक्तीचा गैरफायदा, मानसिक दुबळेपणाचा गैरफायदा बहुतांशी साई मंदिर आणि साईंच्या नावावर व्यवसाय करणाऱ्या लोकांनी या काळामध्ये उचलणं जास्त सुरू केलं. त्यामुळे लोकांना या बाबतीत सजगता यावी, लोकांना या बाबतीत सत्यता कळावी म्हणून ही वेळ एकदम चरम वेळ असल्यामुळे याच वेळेस हे लोकांना कळवणं गरजेचं वाटतं. सतीश शुकेजी आपल्यासोबत दिलीप पवार उर्फ काका आहेत, साई चरित्राचे ते अभ्यासक आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. दिलीप काका, तुम्ही सांगा, जे सतीश शुके आता म्हणाले हे कितपत खरं आहे आणि तुम्ही स्वतः साई चरित्राचा अभ्यास केलाय, तुमच्या मते काय आहे, तुमचं मत काय याबद्दलचं? मला खरंच कीव करावीशी वाटते या बाबतीत. कीव मुळात हिंदू धर्माविषयी बोलतायत ॲडव्होकेट ओके. त्या हिंदू धर्माची व्याख्याच काय आहे आणि सनातन धर्माची व्याख्या काय आहे, या 2 व्याख्या अगोदर त्यांनी क्लिअर कराव्यात, स्पष्ट कराव्यात. कारण ज्या सनातन धर्म, त्या सनातन शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे की अनादि अनंत, त्याला सुरुवात नाही आणि त्याचा शेवट नाही. असं असताना आणि हिंदू धर्म म्हणून ज्याला नाव हे देत आहेत आणि हे जे टायमिंग साधतायत ना, हे या गोष्टीसाठी तुम्ही म्हणाल, तुम्ही फार सुंदर प्रश्न विचारलात त्यांना की एक टायमिंग साधतायत. लोक काही वेडे आहेत का हो दादा, की लोकांना फसवलं जात आहे,
आणि म्हणून त्यांची धार्मिक काय म्हणतात त्याला कमी कुठेतरी असावी आणि त्यांची भावनिक गरज म्हणून साईबाबांची ही मंदिरं पूर्ण जगामध्ये पसरली, असा जो कुठून त्यांनी तो शोध लावलाय त्यांना माहिती. भक्ती ही डोळसपणे करावी हे साईबाबांनी सांगितलं. हा साईबाबांनी पूर्ण या उतरंडीला दिलेलं चॅलेंज आहे ना, आणि चॅलेंज मिळवलं. हा जो सोसाट्याच्या वाऱ्याच्या वेगाने सर्व समाज साई भक्तीकडे वळतोय, हे ह्या लोकांच्या डोक्यामध्ये खुपतंय. ह्या लोकांच्या डोळ्यामध्ये हे खुपतंय. मला सांगा, ज्या पद्धतीचे चित्र तुम्ही आज दाखवताय धर्मसंसदेच्या आखाड्यामध्ये, त्या धर्मसंसदेच्या आखाड्याला विचारतो कोण आज? हे धर्मसंसद जी म्हणतायत त्यांना आज घ्यायची जी सवय लागली आहे. पूर्वी त्यांनी तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे जूनला त्यांनी केला आणि हा विषय त्यांना असा धगधगता ठेवायचा आहे. आणि त्यांनी तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2 माणसं म्हणजे त्यांचे प्रतिनिधी पाठवले होते साईबाबा संस्थांमध्ये की तुम्ही तुमची बाजू मांडण्यासाठी पाठवा आमच्याकडे. कशासाठी आम्ही बाजू मांडायची? कशासाठी? आमची भक्ती ही सिद्ध करण्यासाठी आम्हाला तुमच्याकडे यायची गरज नाहीये. आम्हाला ज्या भगवंताच्या ज्या स्वरूपाला देव म्हणायचंय त्याला आम्ही देव म्हणू. हे जर तुम्ही आता जागृत झालाय तर 11व्या शतकापासून आतापर्यंतचा तुमचा जो इतिहास जर काढला तर वेळोवेळी हिंदू धर्मावर झालेले अत्याचार, हिंदू धर्मावर झालेले आक्रमण, त्यावेळेस तुम्ही गप्प का बसलात? अहो, या व्यवसायी आणि विभागात जर तुम्ही गेलात तर विहिरीमध्ये पावाचे तुकडे टाकून टाकून भ्रष्ट केले गेलेली लोक, हा तुमचा बराचसा भाग हा केवळ भ्रष्ट केला गेला वेगवेगळी कारणं दाखवून. त्यावेळेस ही जी यंत्रणा होती आज जी दाखवतायत ही कालपासून धर्मसंसदेची, त्यावेळेस ती कुठे झोपी गेली होती? नक्कीच याच अनुषंगाने चर्चा करतोय दिलीप काका की आत्ताच का हा मुद्दा उपस्थित करण्यात आला, हे टायमिंग का साधण्यात येत आहे, याच विषयी आपल्यासोबत डॉक्टर मुरहरी केळे आहेत, संत साहित्याचे अभ्यासक. मुरहरी केळेजी, मला सांगा, अशा पद्धतीनं कुणावर जबरदस्ती करणं कितपत योग्य आहे? आणि संताची जी व्याख्या आहे ती साधू संतांची व्याख्या अतिशय वेगळी आहे, परंतु धर्मसंसदेत जेव्हा मंचावरून हे साधू बोलतायत, स्वतःला संत म्हणून घेतायत, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हिंसेचे पुजारी आहोत, अहिंसेचे नाही. हे कितपत योग्य आहे? एक्झॅक्टली मला त्याच मुद्द्यावर बोलायचं होतं. मला सांगा नंतर. मुख्य म्हणजे देव कुणाला मानायचं, संत कुणाला मानायचं, किंवा देव कुणाला मानायचं नाही किंवा संत कुणाला मानायचं नाही, या संदर्भात हा प्रत्येकाचा निर्णय हा वैयक्तिक असला पाहिजे. आताच ऍडव्होकेट ओके यांनी सांगितलं की त्यांनी घटनेमध्ये एक्सपर्ट म्हणून कोणीतरी मत मांडलं पाहिजे. हे एक्सपर्ट हे जरी म्हटलं तरी सर्व समावेशक एक्सपर्ट, म्हणजे एक्सपर्ट फक्त शंकराचार्यांनाच का मानावं हाही मुद्दा आहे. याचं कारण असं की प्रत्येकाला घटनेनं स्वातंत्र्य दिलेलं आहे की विचार स्वातंत्र्य असेल, धर्म स्वातंत्र्य असेल, त्यामध्ये कुणाला कुठला धर्म मानायचा हाही प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि कुणीतरी सांगितलं, कुठल्या एखाद्या व्यक्तीनं किंवा एखाद्या संस्थेनं सांगितलं म्हणून एखाद्याला देव मानायचं किंवा एखाद्याला देव मानायचं नाही असं असू शकत नाही. आणि असं बंधनही कुणाला घालता येणार नाही. बरोबर, नक्कीच. मच्छिंद्र मुंडे आपल्यासोबत आहेत. मच्छिंद्र मुंडेजी, आपलं मत काय यावरचं? साईबाबाबद्दल बोलताना साईबाबा हे प्रथम असं मानलं पाहिजे की ते माणूस होते. ते संत होते का देव होते हा महत्वाचा मुद्दा नाहीये. प्रश्न असा आहे की ते माणूस होते आणि माणूस म्हणून त्यांची एक किंमत आहे समाजामध्ये जी होती. आता कोणाला देव मानायचा, कोणाला देव नाही मानायचा, कोणाला संत मानायचं नाही मानायचं हे समाज ठरवतं, बरोबर आहे. साईबाबांच्या चमत्काराविषयी भक्तांचा जो दबदबा आहे किंवा भक्तांचा जो गवगव आहे त्याबद्दल संशय आहे की साईबाबांनी चमत्कार स्वतः काही केले नाहीत. माझं एक पुस्तक येतं याबद्दलचं की मी साईबाबा बोलतोय, त्यामध्ये साईबाबा हे सगळे चमत्कारांची फोड करतोय की हे सगळे चमत्कार तुम्ही जरी मानले तरी माझ्या नावाने तुम्ही जो धंदा लावलाय तो धंदा तुम्ही बंद केला पाहिजे. माझ्या नावाने तुम्ही अनेक तऱ्हेची दुकानं उघडलेत,
साईबाबा चप्पल माड, साईबाबा बिअर बार, मी कधी बारमध्ये गेलो नाही असं साईबाबा माझ्या पुस्तकात म्हणतात. तर ह्याविषयी लोकांना समजलं पाहिजे की साईबाबा हे ठीक आहे, काही लोकांना ते पूजनीय असेल, त्यांना ती पूजा करू दे. शंकराचार्य कोण ठरवणार की साईबाबा देव आहेत का संत आहेत का माणूस आहे? हा ज्याचा त्याचा भारतीय राज्यघटनेनेच प्रत्येकाला देव आणि धर्म पाळण्याचा अधिकार दिला आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती या घटनेच्या तत्वाचा आदर करते. त्यानुसार साईबाबा माणूस होता हे पहिलं महत्त्वाचं आहे, त्या दृष्टीने त्याला किंमत दिली पाहिजे. बरं, नक्कीच. रमेश शिंदे आपल्यासोबत. रमेश शिंदेजी, आपलं काय मत आहे यावरचं? ज्या पद्धतीनं आता या धर्मसंसदेमध्ये निर्णय घेतात, 13 आखाडे त्यांच्यासोबत आहेत की अगदी म्हणजे मंदिरांमध्ये जाऊन साईबाबांच्या मूर्ती तिथून काढून टाकू इथपर्यंत ते पोहोचलेत. असं कुणाच्या अधिकारांवर किंवा मनातून साईबाबांना खरंच काढणं शक्य आहे अशा जबरदस्तीने? ह्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मला वाटतं उत्तरं देणं आवश्यक आहे. कारण माझ्या अगोदर ज्यांनी विषय मांडला त्यांनी वेगवेगळे पैलूतून हा विषय घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपण सांगितली की प्रत्येकाची श्रद्धा आहे आणि श्रद्धेनुसार त्याने ठरवलं पाहिजे. परंतु ही व्यक्तिगत श्रद्धा जशी आहे, व्यक्तिगत श्रद्धेमध्ये मी कोणाला संत मानावं, देव मानावं, माझ्या घरी त्यांची प्रतिमा असावी, साईबाबांचे अनेक भक्त आहेत आणि त्यांच्या श्रद्धेचा आदर राखून मला हे सांगायचे की धर्मशास्त्र हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जे या ठिकाणी सांगितलं गेलं की धर्मशास्त्रातले नियम ठरवण्याचा अधिकार शंकराचार्यांना दिलेला आहे. माझ्या अगोदरच्या 2-3 वक्त्यांनी असं विचारलं की शंकराचार्य ठरवणारे कोण? तर आद्य शंकराचार्यांनीच हिंदू धर्मामध्ये ही परंपरा घालून दिलेली आहे की ज्या वेळी धर्माच्या संदर्भात काही कुरीती शिरत असतील, काही चुकीच्या गोष्टी शिरत असतील, तर त्या संदर्भात योग्य निर्णय करण्यासाठी आणि योग्य गोष्टी जनतेच्या पुढे ठेवण्यासाठी धर्मसंसद भरवली जाते आणि त्या ठिकाणी त्यांनी धर्माच्या संदर्भातली भूमिका मांडायची असते. त्या दृष्टिकोनातून धर्मसंसद भरवली गेलेली आणि मला एक चांगलं वाटलं की त्यामध्ये साईबाबा संस्थानाच्या वतीने त्यांनी भूमिका मांडण्यासाठी काही जणांना बोलावलेलं आहे. आता जे गेलेले आहेत ते अधिकृत आहेत का असा मुळात प्रश्न निर्माण होतोय, कारण ते अधिकृत दिसत नाहीयेत. नाही, साई संस्थांकडनं कुणीही गेलं नाही. म्हणजे मला जे सांगायचंय की जर आपण साई भक्त आले होते, जे आपण लोकशाहीमध्ये म्हणतोय की लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी तिथे आचरण केलं, शंकराचार्य स्वतः तिथे असताना जे चुकीचं आचरण झालंय त्याचा निषेध झाला पाहिजे. परंतु त्याच वेळी जर लोकशाही परंपरेमध्ये आपल्याला संवाद करण्याचा जर आधार आहे आणि आपल्याला आपली भूमिका मांडण्याचा आधार आहे, तर अशा ठिकाणी आपण का कमी पडतो? आणि मला हे सांगत असताना आणखीन एक गोष्ट महत्त्वाची लक्षात आणून द्यायची आहे की मुळात महाराष्ट्र शासनाने सिद्धिविनायक ट्रस्ट, पंढरपूर ट्रस्ट आणि शिर्डी साईबाबा ट्रस्ट हे तीनही ट्रस्ट स्वतःच्या ताब्यात घेतलेले आहेत. हे तीनही ट्रस्टमध्ये ट्रस्टी कोण असावं किंवा त्या ठिकाणची सगळी नेमणूक, तिथला पैसा कसा वापरला जावा, हे सगळं महाराष्ट्र शासन ठरवतं. जर असं असेल तर मग महाराष्ट्र शासनाने वेळीच हा मुद्दा गांभीर्याने का घेतला नाही? त्यांनी आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी चर्चेला का पाठवले नाहीत? आणि ज्यातून आज हा एक मोठा धर्माच्या दृष्टिकोनातून जो प्रश्न निर्माण झालेला हा एक वेगळाच आपण असं म्हणू शकतो की वेगळीकडेच हे वळण लागलेलं आहे ह्या एकूण चर्चेला. बरोबर. तेव्हा ह्या दृष्टिकोनातून संवाद घडण्याची एक चांगली संधी असताना आपण तिथे गमावलेली आहे. संवाद होऊ शकलेला नाही हे दुर्दैवी आहे. मात्र असं असताना सुद्धा साईबाबांची श्रद्धा राखणाऱ्यांना निश्चितपणे श्रद्धा राखण्याचा अधिकार आहे, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही. परंतु मंदिरांच्या दृष्टिकोनातून जो शंकराचार्यांनी निर्णय दिलेला आहे, कारण हिंदू धर्मामध्ये किंवा स्वतः साईबाबांनी कुठेच म्हटलेलं नाहीये की माझं मंदिर बांधा, माझी पूजा करा आणि माझ्या नावाचा जप करा. हो, बरोबर. तेव्हा आपण त्यांच्या आचरणानुसार किंवा त्यांच्या शिकवणीनुसार वागणं हे बाकीच्यांचं काम आहे. आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीकडे. सुकृत खांडेकर आपल्याकडे येतोय. ही वेळ का साधण्यात आली आहे शंकराचार्यांकडनं? आत्ताच का अशा पद्धतीनं साईबाबांचा उल्लेख करून? याला कारण काय असावीत आपल्याला असं वाटतंय? एकतर जे महत्त्वाचं कारण प्रसिद्धी जी साईबाबांना मिळते किंवा भक्त जे साईबाबांचे वाढतायत ज्या पद्धतीनं, हे कुठंतरी खुपतंय की इतर काही कारण वाटतायत? शारदा पीठाच्या शंकराचार्यांनी छत्तीसगडमध्ये ही जी धर्मसंसद बोलवली, हे धर्मसंसद का आखाडा हा जो प्रश्न तुम्ही विचारलेला आहे, त्याचं उत्तर या हेडिंग मध्येच आलेलं आहे, मथळ्यातच आलेलं आहे. मग तिथं जो काही या आपल्या धर्मगुरूच्या नावाखाली संत महात्मे जे होते तरी तो हायदोस घातलेला आहे. ही चर्चा आणि संवाद कसलं?
म्हणजे समाजाला तुम्ही मार्गदर्शन करणार, शांततेचं आवाहन करणार, एकजूटपणा म्हणणार, धर्माच्या नावाखाली देश एकत्र कसा राहील याचं आवाहन करणार का एकमेकांवर हामरीतमोरी करून, खेचाखेची करून, मारामारी करायची, कपडे फाडायचे, खाली ढकलायचं, पुन्हा आणायचं, वर बसवायचं आणि साईबाबांची मूर्ती लावू नका, त्यांचं पूजन करू नका, त्यांना ईश्वर मानू नका, हे काय चाललेलं आहे? हा सगळा हैदोस आहे असं मला वाटतं. हे केवळ प्रसिद्धीसाठी चाललेलं आहे असं मला वाटतं. मुळामध्ये शिर्डीचे साईबाबांचे कोट्यावधी भक्त आहेत. तुम्ही गुरुवारी तिथं जा, शनिवार रविवारी जा, साईबाबा बोलवत नाहीयेत. लोकांना वाटतं मुझे बुलाया आया आहे. आज हिंदी चित्रपट असोत, मराठी असो, तिथल्या आरती असोत, भक्तिभावानं लोक का जातात? एक मोठी श्रद्धा आहे ना. देव मानायचे की नाही हा फार वेगळा मुद्दा आहे, पण तुम्ही देव मानायचे की या प्रश्नापेक्षा कोट्यावधी लोकांची श्रद्धा आहे. या श्रद्धेला तडा देण्याचं काम ही धर्मसंसद कशी करते? अशा पद्धतीचे ठराव करणं म्हणजे समाजात अशांतता निर्माण करणं किंवा अशांतता निर्माण व्हावी म्हणून त्याला आमंत्रण देणं आणि सरकार पुढं एक कायदा आणि सुव्यवस्थेचा नवीन प्रश्न निर्माण करणं, हा मला त्याच्या मागे हेतू दिसतो. हे काही सरळ नाहीये. या धर्मसंसदेत साईबाबांच्या विरोधात जे ठराव मांडण्यात आले, जो प्रक्षोभक भाषणं केली गेली, तिथं जो थैथयाट केला, याचं स्क्रिप्ट कोणी लिहिलेलं आहे? कलाकार तर आपल्याला पडद्यावरच दिसत आहेत, पण हा सगळा आराखडा कोणी केलेला आहे याची चौकशी होण्याची गरज आहे असं माझं मत आहे. नक्कीच. पुन्हा एकदा सतीश उकेंकडे जाऊयात. सतीश उके जी, हे सगळं प्रसिद्धीसाठी केलं जात आहे का आणि आताच हा विषय का काढला जातोय? म्हणजे कुणाच्या अधिकारांवर का अशा पद्धतीने शंकराचार्य बोलतायत? सध्याचा विषय असा आहे की सध्या ही जी परिस्थिती ती मगाशी सांगितल्याप्रमाणे, ज्याप्रमाणे एखादी समस्या मोठ्या प्रमाणावर स्वरूप घेते, मोठ्या प्रमाणावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करते, त्याच वेळेस तिचा इलाज शोधला जातो. ही समस्या एक प्रकारे हा संबंधित ट्रस्ट आणि मंदिरांच्या संचालक मंडळांनी लोकांशी जो सायकोलॉजिकल मानसिकतेचा गैरफायदा घेऊन हे सर्व प्रकार करण्याचा जो सध्या प्रकार वाढवलेला आहे आणि त्यातून समाजामध्ये अंधश्रद्धा, अंधविश्वास आणि अतांत्रिक आणि वेदांच्या विरोधात जाण्याचं कृत्य सुरू केलेलं आहे. केवळ फक्त आर्थिक फायदा संस्थांना व्हावा, त्यातून संस्था ते ट्रस्ट चालकांची, ट्रस्टीची आणखी त्याच्या मागचा स्वार्थी गैरहेतू सिद्ध व्हावा, हा प्रकार त्यांचे सध्या वाढलेले आहे, मानसिकता वाढलेली आहे. त्यामुळे यावेळी सतीश उके, तुम्ही जे म्हणताय की समस्या जेव्हा मोठं रूप घेते तेव्हाच त्यावर उपाय काढला जातो, तुम्ही जसं म्हणतायत, आणि शंकराचार्यांनी हा उपाय काढलाय का की प्रत्येक मंदिरातनं साईबाबांची मूर्ती काढायची किंवा विसर्जन करू त्या मंदिरातल्या साई मूर्तींचं आणि कुणीही साईबाबांचं भक्ती करायची नाही, अशा पद्धतीनं हे आता प्रसिद्धी जी साईबाबांना मिळते किंवा आर्थिक नफा जो साईबाबांच्या ट्रस्टकडे वाढतोय, हे तर कारण याच्या मागे नाहीये? नाही, असं नाही आहे. आपण जर स्वतः साई ट्रस्टनी छापलेलं हे पुस्तक आहे श्री साईंचे सत्यचरित्र, या पुस्तकामधील आपण पान क्रमांक 424, 425 आणि 428 आणि 429 हे जर आपण वाचलात आणि ह्या पानांचं जर आपण सायकोलॉजिस्ट कडनं व्यवस्थित याचं आकलन आणि अनालिसिस करून घेतलात तर आपल्याला कळेल की कशा प्रकारे सायकोलॉजिकल गेम हा लोकांशी खेळला गेलेला आहे, कशा प्रकारे साईबाबांना मुस्लिमांशी झगडून भांडून हिंदू ठरवण्यात आलेला आहे, कशा प्रकारे आयत्या मंदिरामध्ये साईबाबांना आणून बसवलं आणि त्यांना देवत्व स्वतः त्यातील गुंतलेल्या लोकांनी दिलेलं आहे, जनतेने दिलेलं नाही आहे. किंवा काशी विद्वत्त परिषदेने त्यांना संतत्व दिलेलं नाही आहे, किंवा साईबाबांनी स्वतः कधी संपूर्ण आयुष्यामध्ये संतत्व स्वतःला म्हणून मागून घेतलेलं नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये हा जो खेळ आहे हा यामागे लपलेले जे लोक होते, ज्यांचा त्याच्यामध्ये आर्थिक फायदा आणि स्वार्थ गुंतलेला होता, त्यांचा हा गेम होता हे स्पष्ट दिसते आणि हे स्वतः त्यांचे कागदपत्र त्यांनी छापलेले पुस्तकं दर्शवतात. दिलीप काका आपल्यासोबत आहेत, साई चरित्राचे अभ्यासक दिलीप काका. हे आरोप मान्य आहेत आपल्याला की एक सायकोलॉजिकल गेम खेळला जातोय शिर्डी संस्थांकडून? किती अर्धवट माहितीवर ऍडव्होकेट उके बोलतायत बेजबाबदारपणाने. हे पहिलं त्यांचं स्टेटमेंट आहे की हे श्री साईचे सच्चरित्र संस्थांनी लिहून घेतलं. वास्तविक पाहता हे साई चरित्र 1923 ते 1930 या 7 वर्षाच्या काळामध्ये वेळोवेळी छापलं गेलेलं आहे. याची पहिली प्रत 1930 साली छापलेली आहे आणि हे
लिहायचं की नाही लिहायचं याची परवानगी घेतली गेलेली आहे बाबांकडून. आणि बाबांनी सांगितलं माझ्यासारख्या सामान्य फकीराची कशासाठी तुम्ही लिहिताय, काही गरज नाही, मी एक साधा अल्लाचा फकीर आहे, मी बंदा आहे मी. आणि बाबांनी कधी सांगितलं मला संत म्हणा, बाबांनी कधी सांगितलं मला देव म्हणा. बाबांकडे लोक जायचे ज्यावेळेस सांगितले की बाबा ते तुम्हाला देव मानत नाहीत. अरे मी कुठे देव आहे, मी तर फकीरच आहे, तुकडे मागून पोट भरतो. बाबा स्वतः म्हणाले असताना आता हा वितंड वाट कशाला. दुसरी गोष्ट, ॲडव्होकेट उके हे पूर्वघोषित दिसत आहेत टोटल. त्याचं कारण असं 1930 सालचा जे लिहिलेलं आहे आणि जे अगदी जसंच्या तसं. आणि हे कोणी लिहिलंय माहितीये, एक रिटायर्ड फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट त्या ब्रिटिशांच्या काळातले, जो निरक्षर न्यायमूर्ती असलेल्या माणसाने. म्हणजेच दिलीप काका तुमच्या म्हणण्याप्रमाणे की हे भक्तांनी नाही हे भक्तांनी दिलेलं देवत्व आहे आणि ते असं कोणीही सहजासहजी अशा धर्मसंसदेमधून भक्तांकडून काढून घेऊ शकत नाही. आता मला सांगतो, ऐका मला 2 प्रश्न तुम्हाला त्यांची उत्तरं द्यायची आहेत. हे जे आता तुम्ही संस्थांच्या संचालकावर घुसलायत, अहो दादा संचालक कोण आहेत, एक डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत, एक डिस्ट्रिक्ट न्यायाधीश आहेत, चेअरमन आहेत ना, डिस्ट्रिक्ट न्यायाधीश आहेत, सेक्रेटरी आहेत, ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत. आणि तिथले मुख्य कार्यकारी अधिकारी जे संस्थांचे आहेत ते तिथले हे 3 मेंबर आहेत. आणि हे 3 मेंबरांनी कशाला करतील. आणि हा जो पैसा, हे गव्हर्नमेंटचे पेड एम्प्लॉई आहेत. आणि ह्या लोकांनी जो गोळा केलेला जो पैसा आहे तो समाज कार्यासाठीच वापरला जातो. कारण तुम्हीच सांगितलं महाराष्ट्र शासनाचं टोटल कंट्रोल आहे. आज तुम्हाला 1 रुपया त्यांना महाराष्ट्र शासनाच्या परवानगीशिवाय किंवा डिस्ट्रिक्ट तुमच्या औरंगाबाद खंडपीठाच्या परवानगीशिवाय त्यांना खर्च करता येत नाही, शिवाय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च असल्याशिवाय. असं असताना कोणत्या आधारावर उके हा त्यांच्यावर आरोप करतायत. माहिती बिनबुडाची घेतल्याशिवाय कोणीही असे आरोप करू नये. मी साई संस्थांचा अधिकृत प्रतिनिधी नाही, परंतु मला ज्या पद्धतीने कार्य चालतं हे अतिशय टोटल ट्रान्सपरंट आहे. बरोबर, कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होत नाहीये तिथे, कसल्याही प्रकारचे देण्याघेण्याचे व्यवहार होत नाहीयेत. आणि मला सांगा संस्थांनी माणसं पाठवायची की नाही पाठवायची, हा असा धिंगाणा पाठवायची का मला सांगा. मुळात आम्हाला आमच्या देवाचं देवत्व सिद्ध करूनच घ्यायचं नाही कोणाकडून, आम्हाला कोणाचं सर्टिफिकेटची गरजच नाहीये. बरोबर, नक्कीच भक्तांनी. कारण एक उदाहरण सांगतो सर, फार हो एक उदाहरण सांगतो तुम्हाला. 1948 साली विष्णुपंत पागणीसांचा चित्रपट आला होता, संत तुकारामाची भूमिका केली होती. आज तुम्हाला सगळ्या भारतातल्या मोठमोठ्या मंदिरामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या किमान पक्षी विष्णुपंत पागणीसांचं चित्र, संत तुकारामाचं चित्र म्हणून दाखवलं जातं. भक्तिभावाने लोक नमस्कार करतात, पूजा करतात. तिथे तुमचं लक्ष का जात नाही. एकच सिनेमा आर्टिस्ट तो तुकाराम होतो, संत तुकाराम. आणि इथे साईबाबा जो लोकराजा आहे, लोकनियुक्त देव आहे, लोकांनी मानलेला देव आहे. आणि याने स्वतः कधीच सांगितलं नाही की बाबा मला तुम्ही देव माना. हा लोकांनी दिलेल्या भाजी भाकरीवर राजी होणारा असा देव आहे. मला वाटतं दिलीप काका आपण तो प्रश्न पुन्हा एकदा त्यांना विचारू की हा अधिकार नेमका या धर्मसंसदेला कोणी दिला की भक्तांच्या भावनांशी अशा पद्धतीनं त्यांच्यावर जबरदस्ती करणं किंवा त्यांच्याशी खेळ. कारण आपल्या म्हणण्यावरनं जे जाणवतंय ते की भक्तांनी साईबाबांना देवत्व दिलंय. स्वतः साईबाबांनी कधीही आपल्या आयुष्यामध्ये स्वतःला देवत्व मानून घेतलं नाही किंवा देव म्हणा असं कुणाकडेही म्हटले नाहीत. डॉक्टर मुरहरी केळे आपल्यासोबत आहेत, संत साहित्याचे अभ्यासक. डॉक्टर, एक भक्तांनी दिलेलं हे देवत्व आहे किंवा संतपणा जो दिला गेलाय, संत म्हणून जे मानतायत आज साईबाबांना, आणि खऱ्या अर्थानं ते संत होते त्यांच्या वागण्यातनं बोलण्यातनं. सर्व धर्मीय आज शिर्डीमध्ये एकत्र होतात. मग अशा परिस्थितीमध्ये हे सगळं जी प्रसिद्धी साईबाबांची आहे किंवा हे सगळं खुपतंय का, आपल्याला असं का वाटतंय? खरं म्हणजे साईबाबांचा जो प्रवास आहे तो माणूसही होते, माणसानंतर त्यांचं भक्त होते, जे अल्लाचा बंदा तर स्वतःला म्हणायचे. त्यानंतर ते गुरु झाले, लोक गुरु मानायला लागले त्यांना काही चमत्कार दाखवल्यामुळं. त्यानंतर ते संत पदाला पोचले आणि त्यानंतर त्यांना देवत्व बहाल केलं लोकांनीच. त्यामध्ये कुठलेही अनुयायी जे आहेत ते प्रत्येकाला कुणाला देव मानायचं, कुठल्या व्यक्तीला व्यक्ती मानायचं, कुणाला गुरु मानायचं, हा मी मगाशी सांगितलं तो वैयक्तिक अधिकार आहे. आणि असे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी हिंसा कधीच वापरता कामा नये. की मी अहिंसेचा पुजारी आहे तर अहिंसेनेच प्रश्न सुटले जातात. कुठल्याही वारकरी संप्रदाय असेल कुठल्याही धर्मानं
हिंसेच्या मार्गाने प्रश्न सोडवावेत असं कुणीच सांगितलेलं नाहीये. त्यामुळं तो विचार जो आहे तो हिंसेचा विचार सोडून दिला पाहिजे. बरोबर, नक्कीच. नक्कीच रमेश शिंदेजी, अगदी साधं सरळ सोपं आहे हे की साईबाबांना मानू नका, म्हणजे हे कशासाठी, की प्रसिद्धीसाठी, की पैशासाठी, की त्यांचं महत्त्व कुठेतरी या शंकराचार्यांचं म्हणा किंवा या धर्मसंसदेचं महत्त्व कुठेतरी कमी होत आहे आणि मग ते महत्त्व पुन्हा वाढवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे. कारण आता अगदी 1 वर्षामध्ये सिंहस्थ कुंभमेळा आहे नाशिकमध्ये, नाशिकपासून शिर्डी जवळ आहे. ह्या दृष्टिकोनातून म्हणजे जेवढा काही माझा धर्माचा अभ्यास आहे किंवा कुंभमेळा मी स्वतः जाऊन पाहिलेला आहे, राहिलेलो आहे 1 महिनाभर, तर मुळात धर्माची जर रचना पाहिली तर त्यामध्ये शंकराचार्य हे पीठ सर्वोच्च आहे. बरोबर. शंकराचार्य पीठाची आपण काशीमध्ये जाऊन जर वास्तू पाहिली किंवा त्यांच्या अन्य ठिकाणी असलेल्या वास्तू पाहिल्या तर मुळात मला नाही वाटत की त्यांना प्रसिद्धीची तेवढी आवश्यकता भासते. किंवा त्यांच्याकडे असलेले जे अधिकार आहेत हे अधिकार सुद्धा जर आपण बघितले तर ह्या अधिकारांच्या दृष्टिकोनातून सुद्धा अशी कुठली आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की ह्यामध्ये प्रसिद्धी किंवा हा जो काही एक भाग असा आपण समजतोय हा असा मुळात नाहीये. तर हा एक जो असा एक म्हणजे निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जातोय या याच्यातून, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जसं मी जर म्हटलं कोणाला की हा डॉक्टर आहे आणि त्याच्याकडून मी औषध घेईन तर तसं होणार नाही, तसं चालणार नाही आणि तशी स्वाभाविक भावना पण असू नये. तसं धर्माच्या संदर्भातले काही नियम आहेत. उदाहरणार्थ मंदिर हे देवाचं असतं. देवाची जी रचना झालेली आहे तर देवाच्या जयंती करतो आपण, कृष्ण जन्माष्टमी करतो, श्रीराम नवमी करतो, कारण अवतार किंवा देवता असतात तर त्या जन्म घेताच त्यांच्यामध्ये शक्ती असते. संत असतात तर संतांच्या समाध्या असतात, कारण त्यांनी आयुष्यभर साधना करून ते पद प्राप्त करून घेतलं, लोकांना अनुभूती आल्या आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांना लोक मानतात किंवा त्या समाधीमध्ये काही शेकडो वर्ष किंवा काही हजार वर्ष तिथे शक्ती राहते, त्यांना जाणवते, लोकांना आज त्याचे अनुभव येतात आणि म्हणून लोक शिर्डीला जातात. हा अगदी मानण्यासारखा भाग आहे. परंतु असं आहे म्हणून एका समाधीच्या आधारे तुम्ही सगळीकडे मंदिरं बनवत जाल तर तो काय धर्मशास्त्राला मान्य असलेला भाग नाही. साईबाबांचाच नव्हे, अन्य कोणाचंही अशा पद्धतीने मंदिर असू नये, धर्मशास्त्र त्याला मान्यता देत नाही. त्यामुळे धर्मशास्त्र या दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. माझ्या अगोदर जे त्यांनी उत्तर दिलं की शिर्डी संस्थांचा कारभार अमुक बघतात किंवा हे सगळे बघतात, त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो त्यांनी लोकसत्ताचे अंक वाचावेत आणि जे त्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्राच्या प्रशासनातून निवृत्त झालेले अधिकारी त्या ठिकाणी होते, तर त्यांनी जे लिहिलेले लेख आहेत साई संस्थांमध्ये नेमकं काय सुरू आहे मी माहिती म्हणून सांगतो. साई संस्थांमधून काही ट्रस्टी चेन्नईला प्रवासासाठी गेले आणि त्यांनी काही हजारांचं बिल त्या ठिकाणी सबमिट केलं. जेव्हा माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली गेली की ही गाडी नेमकी कोणाची आणि त्याच्यासाठी बिल किती दिलं गेलं, तेव्हा उघड झालं की ती 4 चाकी गाडी नसून ती 2 व्हीलर होती. मग 2 व्हीलर वरून चेन्नईला जाऊन येण्याचं एवढं हजारो रुपयांचं बिल कसं काय दिलं गेलं. दुसरं, पालखी मार्गाचं विस्तारीकरण आणि त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था झाली. पालखी मार्ग आहे मुंबईतून हा नाशिक मार्गे शिर्डीचा मार्ग आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये जो कुठेही श्रीरामपूर ह्या मार्गात कुठेही येत नाही, श्रीरामपूरमध्ये काही निवासं बांधली गेली आणि हे तिथले स्थानिक राजकारणी मंडळींनी बांधली गेली. कोट्यवधी रुपयांचे काही विशिष्ट राजकीय मंडळींच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बेंचेस किंवा साधनं उपलब्ध करून दिली गेली. आणखीन एक महत्वाची गोष्ट, शिर्डीमध्ये विमानतळ बांधला जावा म्हणून 60 कोटी रुपये शासन द्यायला तयार झालं. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत नेमक्या? ह्या जर सगळ्या गोष्टी बघितल्या, आत्ता काल परवाच एक घटना उघडकीला आली आहे की तिथे जे निवास बांधले गेलेत 112 कोटींचा जो खर्च झालाय त्याच्या पावत्या नाहीत असा आरोप केला जातोय. आणि हे जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की हा जो भ्रष्टाचार जो सुरू आहे ना, तर हा भ्रष्टाचार कुठेतरी समोर आला पाहिजे. आणि जसं साईबाबांची भक्ती करणारे आहेत ह्या भक्ताने जागृतपणे त्या ठिकाणी जो हा सुरू असलेला भ्रष्टाचार आहे तर त्याच्या विरुद्ध सुद्धा आवाज उठवला पाहिजे. नाही, नक्कीच. पण हा आजच्या चर्चेचा विषय जो आहे तो मुळात भ्रष्टाचार होतोय. तुम्ही जी 2-3 प्रकरणं उघड केलीत किंवा जी उदाहरणं सांगितलीत ती असतील, परंतु जो महत्त्वाचा मूळ प्रश्न जो आहे की अशा पद्धतीनं तुम्ही एखाद्या भक्तांच्या मनावर
कुठलीही जबरदस्ती करू शकत नाही की तू या देवाला मानू नकोस, तू या देवाला मान म्हणून. मुळात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं अगदी थोडक्यात? मला याच्यामध्ये इतकंच सांगायचं आहे की जसं आपल्याकडे एक वचन आहे, मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवेज्ञ भैषजे गुरु यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. म्हणजे तुमचं वैद्य असो, देव असो, गुरु असो, ऋषी असो, यांच्यावरती तुमची जशी श्रद्धा असते तसं तुम्हाला फळ मिळतं. त्यामुळे साईबाबांवरती ज्यांची श्रद्धा आहे ते एक सिद्ध ठिकाण आहे आणि त्या माध्यमातून लोकांना त्यातून निश्चितपणे फायदा होतो आहे. मात्र मी जे मगाशी सांगितलं की समाधी एका ठिकाणी असणं आणि समाधीतून लाभ होणं आणि मंदिरं जी वेगवेगळ्या ठिकाणी, मध्ये एक सिद्धिविनायक माफ करा शिर्डी संस्थाने एक हे काढलं होतं की शिर्डी संस्थानच्या अधिकृत पादुका असणाऱ्या ठिकाणं सोडून उरलेली ठिकाणं रद्द करण्याची मागणी ते हायकोर्टात करणार होते. शिर्डी संस्थान स्वतःच या सगळ्या गोष्टी करणार होतं. कारण का तर शिर्डी संस्थानचं महत्व त्या ठिकाणी टिकून राहावं. तेव्हा हा जो सगळा वाद आहे ना, मला असं वाटतं की श्रद्धेच्या पुढे जाऊन कुठेतरी राजकारण आणि ह्या सगळ्या गोष्टी या माध्यमातून सुरू झालेल्या आहेत आणि थांबल्या पाहिजे. हा आदेश काढला असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं म्हणायचं नाही. मी म्हटलं की शंकराचार्यांची ही जबाबदारीच आहे. ज्या धर्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याविषयी धर्माचं ज्ञान देणं, सांगणं ही त्यांची जबाबदारीच आहे. तसं त्या दृष्टिकोनातून त्यांनी ही सांगितलेली माहिती आहे. तेव्हा लोकांनी आपली श्रद्धा जपत असताना आपण ह्या सगळ्या गोष्टी धर्माच्या आचरणावर सुद्धा असायला हव्यात, ही गोष्ट आपण बघायला नक्कीच. परंतु त्यासाठी हिंसेचा मार्ग हा योग्य नाहीये. ज्या पद्धतीनं धर्मसंसदेतून भाषण केलं गेलं की अगदी नागा साधू किंवा 7 आखाडे, संन्यासी आखाड्यांनाही यामध्ये उतरवलं जाईल, हे कितपत योग्य आहे? मच्छिंद्र मुंडे आपल्यासोबत आहेत, अनिसचे प्रकाशक. मच्छिंद्रजी, काय बघतायत या संपूर्ण हा जो वाद सुरू आहे धर्मसंसदेमध्ये आणि साईबाबांच्या देवत्वावरून, काय बघताय पुढे तुम्ही? मांडतोय किंवा सांगतोय हे खरं म्हणजे खोटं आहे. खऱ्या अर्थाने ह्या तऱ्हेचा वाद करण्याची गरज नाही. संत ह्या याच्यासाठी जे काही निकष ठरवलेले आहेत त्यामध्ये काय ठरवलं की जी व्यक्ती काम, क्रोध, मद, मच्छर आणि लोभ याच्यावर मात करते ती संत. साईबाबांना आपण जर नीट तपासलं तर आपल्याला लक्षात येईल की यापैकी काही गुणांमध्ये साईबाबा उतरलेले आहेत निश्चितच. त्यामुळे काही लोक त्यांना मानतात. आता हे दुसऱ्या बाजूला चमत्कार केले पाहिजे संतांनी, अशी एक भूमिका अनेक म्हणजे मदर तेरेसाबद्दल असं झालं होतं की त्यांना संत म्हणायचे की नाही. तेव्हा ख्रिश्चन समाजाने देखील याबद्दलचं की मदर तेरेसाने चमत्कार केल्यामुळे त्यांना संत म्हणायचे की नाही, हा वाद उफाळला होता, तुम्हाला माहिती. पण चमत्कार ही काय त्याची काय कॅटेगरी आहे का संत करण्यासाठी? साईबाबांनी तर अनेक चमत्कार केले होते. आता ते चमत्कार होते की नाही हे तपासलं पाहिजे. मी माझ्या पुस्तकामध्ये साईबाबा स्वतः असं म्हणतात की मी काही आयुष्यात चमत्कार केले नाहीत. भक्तांना असं वाटतं की मी चमत्कार केले, पण आजच्या प्रगती विज्ञानाच्या आधारे हे चमत्कार नाही आहेत असं साईबाबा अनेक ठिकाणी उघड करतात, अनेक वेळा बोललेले आहेत भक्तांजवळ. पण ते कुठे पुढे आले नाही. याचं कारण साई भक्तांना असं वाटतं की प्रत्येक भक्ताला असं वाटतं की माझा देव, माझा गुरु, माझा संत हा महान व्हावा चमत्काराच्या आधारे, आणि म्हणून अनेक संतांना चमत्कार चिटकवले आहेत. साई बाबा या अर्थाने ते महान होते, ते समाजसेवा करत होते. संत म्हणायला काहीच हरकत नाही, त्याला अनेकांनी त्यांना म्हटलेलं आहे. त्याबद्दल प्रॉब्लेम असा आहे की कोणीतरी ठरवतं की हे संत आहेत की नाही, हे देव आहेत की नाही. माझं म्हणणं आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणते की ते माणूस होते आणि माणूस म्हणून त्यांची एक समाजात किंमत होती. लोक त्यांचे भक्त होते. त्यांना कारण भारतीय स्वातंत्र्याच्या घटनेच्या आधारे जो स्वातंत्र्य दिले त्या आधारे लोक मानत होते. कोणीतरी सांगते की यांना नको संत म्हणू, त्यांना गुरु नका म्हणू. काही लोकांनी इच्छा होती की ते गुरु होते, बाबा होते असतील ना, त्याबद्दल वाद करण्याची काय गरज? आणि हिंसा ही तर अन्यायकारकच आहे. बरं, नाही खरं आहे. खरं तर दगडाला शेंदूर फासल्यानंतर आपल्या इथं देव मानलं जातं. एखाद्या दगडाला सुद्धा देव मानणारा आपला देश आणि आपले भक्त आणि भाविक शंकराचार्यांनी दिलेल्या या आदेशानंतर किंवा अगदी आव्हानानंतर याचं स्वरूप पुढचं काय होऊ शकतं याविषयी आणखी चर्चा आपल्याला करायची. एका छोट्याशा विश्रांतीसाठी थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र. धर्मसंसदेच्या या आखाड्यामध्ये साईबाबांना देवत्व देऊ नये आणि साईबाबा संत नव्हते, कुणाचेही गुरु नव्हते असं आवाहन शंकराचार्यांनी केलंय. आणि म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये की पुरा अस्तित्व मिटा दूंगा साईबाबा का, असं त्यांनी भाषणामध्ये त्यांच्या म्हटलेलं आहे.
हे कितपत शक्य आहे? सुकृत खांडेकर आपल्याकडे येतोय. हे खूप गंभीर स्वरूप पुढे जाऊन निर्माण होऊ शकतं, कारण ज्या दिवशी 24 जूनला स्वतः शंकराचार्यांनी साईबाबांना देवत्व देऊ नये हे विधान केलं होतं, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हरिद्वारमध्ये साई भक्तांनी साईबाबांना गंगास्नान घातलं होतं. एक आहे धर्म संसदेमध्ये जी हिंसाचाराची भाषा वापरली गेली हा. ती निषेधार्हच आहे. बरं, साईबाबा हे स्वतः काही मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे असं अजिबात म्हटलेले नाहीत. ते देवळातही झोपत असत आणि मशिदीतही झोपत असत. माझ्या नंतर किंवा मी हयात असताना काहीतरी मंदिर बांधा, देऊळ बांधा, माझी पूजा करा असं साईबाबांनी मुळीच सांगितलेलं नाही. पण त्यांचे विचार, आचार, त्यांनी केलेली सेवा हे सगळं बघून लोक त्यांच्याकडे आकृष्ट झाले, आकर्षित झालेले आहेत. आज साईबाबांचं तिथं दर्शन घेतल्यानंतर लोकांना ते समाधान मिळतं. आपण आरती करताना दोन्ही डोळे साईबाबांच्या चरणाकडे किंवा चेहऱ्याकडे कसे एकाग्र चित्ताना लोक बघत असतात हे आपण बघतो. हे वास्तव आहे, म्हणजे नाकारता येत नाही. म्हणजे मी जरी निरश्वरवादी असलो किंवा मी ईश्वर मानत नसलो, जे वास्तव आहे, जे सत्य आहे ते मान्य करायलाच पाहिजे. पण अशा कोट्यावधी भक्तांना शंकराचार्यांनी दुखावून, त्यांच्या भावना दुखावून काय साधलेलं आहे? आज केवळ शिर्डीत साई मंदिर आहे. आज देशातल्या प्रत्येक गल्लोगल्ली, प्रत्येक शहरात, छोट्या गावामध्ये साई मंदिर आहे. लोकांनी स्वतः ते उभारलेलं आहे. ठीक आहे, शिर्डीच्या साई मंदिराच्या ट्रस्टनी काही पूर्वी घोटाळे केले असतील, पैशाचे अपहार असतील, त्याच्या चौकशा झाल्या, अनेका ठिकाणी कारवाई झाली. अजूनही यांना काही वेगळी माहिती असेल तरी सरकारकडे द्यावी, चौकशांची मागणी करावी. पण यामुळे साईबाबांचं महत्व अजिबात कमी होत नाही. लोकांनी त्यांना देव मानलंय, देवाच्या पलीकडे ते आहेत. लोकांची श्रद्धा आहे, श्रद्धास्थानं अशी अनेक आहेत. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, किती नावं तुम्हाला सांगू? बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांना देव आणि दैवत मानणारे कोट्यवधी लोक आहेत. तुम्ही त्यांना असं सांगू शकता तुम्ही देव आणि त्यांना मानू नका म्हणून? शेवटी हा प्रत्येकाचा वैयक्तिक, त्या समाजाचा आणि समूहाचा प्रश्न आहे की माझी श्रद्धा मी कोणावर ठेवावी, कोणाला देव मानावं, कोणाला दैवत मानावं. राजकारणात सुद्धा लक्षावधी अनुयायांचे देवदैवत आहेतच ना. बाळासाहेब ठाकरे हे दैवत शिवसैनिकांचं होतच ना. शरद पवार हे दैवत आज लाखो लोकांचं आहेच ना. राजकारणात सुद्धा रामदास आठवले असतील ना, तर राजू शेट्टी शेतकऱ्यांचं दैवत आहेच ना. किती नावं सांगता येतील? शेवटी आपण कुठल्या भावनेनं त्या श्रद्धास्थानाकडे बघतो याला महत्व आहे. यांचं मूर्ती लावू नका, यांची पूजा करू नका, त्यांना घरात ठेवू नका, त्यांना बाहेर ठेवू नका, हे काय कसले आदेश आहेत हे सगळे? शंकराचार्यांना असे कोणी अधिकार कायद्याने दिलेत असं मला मुळीच वाटत नाही. आणि अशा पद्धतीनं ते समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतील तर अशांततेला ते निमंत्रण देत आहेत असं मला वाटतं. नाही, खरंच आहे. आणि इथे उपस्थित जेवढे पाहुणे आहेत, मला वाटत नाही की कुणीही हिंसेचं समर्थन करेल. मी अगदी कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत आणि शेवटच्या टप्प्यात असताना मी प्रत्येकाचं मत, यावर शेवटचं मत घेणार आहे की अशा पद्धतीनं शंकराचार्यांनी आदेश दिल्यानंतर किंवा हिंसेची भाषा केल्यानंतर, या आखाड्यांनी हिंसेची भाषा केल्यानंतर खरंच साईबाबांचं देवत्व कमी करण्यात शंकराचार्य यशस्वी होतील का? आणि लाखो करोडो साई भक्त आहेत, त्यांच्या मनातून साईबाबांचं महत्व कमी करता येईल का? मी सुरुवात करतोय रमेश शिंदे आपल्याकडनं. अगदी शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. शंकराचार्यांनी आदेश दिले आणि सगळी परिस्थिती बदलली असं होऊ शकेल का? नाही, मुळात माझं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आपण सगळं पाहतोय आणि लोकांची जी श्रद्धा आहे, तर मुळात साईबाबा हे उच्च कोटीचे संत होते. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनवाले सुद्धा त्यांना संत म्हणतायत. यातच मला वाटतं त्यांचं संतपणाचा खरा अर्थ आहे. जरी त्यांनी चमत्कार नाकारले किंवा काही झालं तरी सुद्धा त्यांना संत म्हटलंय आणि काम, क्रोध, मद, मोहच्या पुढे गेलेले आहेत, एवढं तरी त्यांनी मान्य केलेलं आहे पहिल्यांदा. तेव्हा लोकांची जी भावना आहे, आणि जसं मगाशी ते संत चरित्रावरती बोलणारे म्हटले की लोक वेडी नाहीयेत. लोकांना त्या ठिकाणी जाऊन स्वतःचे समस्या सुटतात, त्यांना अनुभव येतात. आणि म्हणून आजच्या वैज्ञानिक काळात सुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहतो किंवा इतक्या प्रचंड प्रमाणात लोक तिथे जातात. त्यामुळे त्यांच्याविषयीची श्रद्धा लोकांच्या मनातून कमी करणं हा खरोखरच कठीण प्रश्न आहे. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी जे सांगितलं की
ह्याच्या संदर्भातली आपण तपासणी करायला हवी. मुळात कसं आहे की काही गोष्टी अशा आहेत, आता प्रेमाची तपासणी करण्यासाठी कुठलं यंत्र आहे आपल्याकडे? बरोबर. तसं श्रद्धेची तपासणी करणारं यंत्र नाही आहे. आणि त्यामुळे विज्ञानाच्या पलीकडे सुद्धा काही गोष्टी असतात असं हे मच्छिंद्र मुंडेंनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून लोकांची जी श्रद्धा आहे साईबाबांवरती ती निश्चितपणेच त्यांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि साईबाबांच्या असलेल्या संतत्वाचाच परिणाम आहे तो. मात्र हे सगळं करत असताना धर्माच्या दृष्टिकोनातून जे मांडून दिलेले सिद्धांत आहेत हे आपण विसरता कामा नाहीत इतकंच मला सांगा. पण त्यासाठी हिंसेची भाषा करणंही योग्य नाही. हिंसेची भाषा हेही करणं विसरता कामा निश्चितपणे नये. हिंसेची भाषा करणं श्रद्धेच्या दृष्टिकोनातून तुम्ही आपल्याकडे एक पर्याय आहे की तुम्हाला एका रेषेला जर काही न करता लहान करायचं असेल तर तुम्ही दुसरी रेषा मोठी मारू शकता. बरोबर. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपण हिंसेची भाषा करण्याला काहीच अर्थ नाही. नक्कीच. मच्छिंद्र मुंडे, अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत कार्यक्रमाच्या, वेळ खूप कमी आपल्याकडे, शेवटचं मत आपलं. मी असं म्हणतो की रमेश शिंदे जे म्हणतायत की अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांना संत मानते, यात खूप झालं. खरं म्हणजे तुम्ही मान्य केलं पाहिजे ना, हे मला सांगायची काय गरज आहे? तुम्ही तर त्यामध्येच अख्खं आयुष्य काढलं. तुम्ही तर सर्व हेच ठरवताय, सगळ्या समाजाने कसं वागावं, कसं करावं तुम्हीच ठरवताय सगळं. त्यामुळं तुम्ही हे प्रथम मांडायला पाहिजे. पण तुम्ही दुमत निर्माण करताय, तुम्ही मध्यंतरी भूमिका मांडताय. तुम्ही ना साईबाबाच्या बाजूने बोलत ना शंकराचार्य बाजूने बोलत, तुम्ही मधल्यामध्ये लटकताय आणि काहीतरी मध्यंतरी असं हे निर्माण करतायत की काहीच म्हणायचं नाही असं त्याच्यातून स्पष्ट होते तुमच्या म्हणण्यातून. आता ही जी चर्चा रंगली त्याच्यामध्ये, तर रमेश शिंदेनी स्पष्टपणे सांगावं की साईबाबा संत होते की नाही, काय होतं की त्या पलीकडे जाऊन मग ते सत्य साईबाबाबद्दल पण त्यांनी बोलावं की ते अवतार होते साईबाबाचा, हे पण होते की त्यांनी जाहीर करावं. पण रमेश शिंदे त्याबद्दल बोलणार नाहीत, कारण ते तेरी बिचूप आणि मेरी बिचूप या दृष्टीने बोलतायत. असं चालणार नाही, दुटप्पी भूमिका अजिबात चालणार नाही. जे काय असेल रोखोक मांडावं रमेश शिंदेनी की साईबाबा हे संत होते, देव होते की नाही, काय जे असेल ते रोखोक सांगावं आणि मग भूमिका क्लिअर करावी, असं माझं म्हणणं आहे. बरं, अगदी थोडक्यात दोनच वाक्यांमध्ये मी सांगतो. मी माझी भूमिका अगदी स्पष्ट आणि ठामपणे मांडलेली आहे की साईबाबा हे संत होते, उच्च कोटीचे संत होते, ह्याच्याविषयी कुठलाही प्रश्न नाही. मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की धर्मशास्त्रानुसार मंदिरं कोणाची असावीत, मंदिरं देवतांची असावीत, संतांच्या समाध्या असतात, संतांची मंदिरं बांधण्याचा प्रघात आपल्याकडे कुठे नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने जर मंदिरं वेगवेगळ्या ठिकाणी बांधली जात असतील तर त्या गोष्टी मात्र थांबल्या पाहिजे. बरं, नक्कीच. दिलीप काका आपल्यासोबत आहेत. दिलीप काका, शेवटच्या कार्यक्रमाच्या टप्प्यामध्ये आहोत, अगदी वेळ कमी आहे. आपलं शेवटचं यावरचं वक्तव्य, मत. प्रश्न विचारायचा आहे मला रमेश शिंदेने, एक प्रश्न विचारायचा आहे, शंकराचार्याची मंदिरं कशी बांधली जाऊ शकतात? आणि दुसरी गोष्ट, जर कोणत्या समाध्या असतात संतांच्या, तर मला एक सांगा, ही धार्मिक अराजकता शिस्तबद्ध रीतीने उठवण्याचा किंवा धार्मिक अशांतता निर्माण करण्याचा शिस्तबद्ध प्लॅन आणि प्रयत्न आहे असं स्पष्टपणे दिसतंय. आम्ही साई भक्त, मी स्वतःला साई भक्त म्हणतो, आम्ही कोणाच्याही वाटे जात नाही. आम्ही तर हेच ठरवलं होतं की बोलायचंच नाही या विषयावर. साई सच्चर्य, आम्ही तिथे साई स्तवन मंजिरीची पूजा घेऊन शिर्डीमध्ये ठरवलं होतं की या विषयावर नाहीच बोलायचं, कारण आमच्या सद्गुरू साई भगवंतांनी आम्हाला हे सांगितलं, वादावादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी. बरं, मुरारी केळेजी, अगदी थोडक्यात सांगाल आपलं शेवटचं मत, अगदी थोडक्यात. खरं म्हणजे दळी स्थळी काष्टी पाशाणी अशा ठिकाणी हिंदू धर्मातली लोक देव मानतात, श्रद्धा करतात. हो. तर आस्तिक असतील किंवा नास्तिक असतील, आस्तिक लोक देवावर भक्ती श्रद्धा ठेवतील, नास्तिक लोक जे आहेत ते कुठल्या तरी व्यक्तीवर श्रद्धा ठेवतील. परंतु संतांनी, वाळकर संप्रदाय संत तुकोबांनी सांगितलं की जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेच जाणावं. याच्यापेक्षा आणखी वेगळी व्याख्या काय असली पाहिजे? आणि त्यामुळं साई बाबांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या असल्यामुळे त्याला साधू म्हणलं काय, संत मानलं काय, भक्त म्हणलं काय, देव म्हणलं काय, त्याचा प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्यात काही चुकीचं नाही. ऍडव्होकेट सतीश शुकेजी, शंकराचार्यांचं जे आताचं जे काम आहे ते अमूल्य काम आहे, ऐतिहासिक ठेवा राहील तो मानव धर्माकरता. आणि शंकराचार्यांनी हे जगापुढे आणल्यामुळे आता याच्या पुढे कोणतेही नागरिक किंवा कोणतेही भक्तगण एकदा शंकराचार्यांची बाजू, त्यांचं मत पडताळून पाहतील की चांदमिया नावाचे मुस्लिम व्यक्ती ज्यांना कबरमध्ये दफन केलं जाणार होतं, त्यांना त्यांच्यावरती मुस्लिमांनी हक्क सांगितलेला होता, यांना हिंदुत्व कसं दिलं गेलं आणि हिंदू संत आपोआप लोक ज्यांना संत पद त्यांना देण्याची
अधिकारिता नाही, त्यांनी कशा प्रकारे त्यांनी चुकीच्या पद्धतीनं लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ झोकत त्यांना संत म्हणून घेत आहे, या गोष्टी आता हळूहळू लक्षात येतीलच. बरं. आणि कायद्याप्रमाणे बरं, सुकृत खांडेकरजी संप्रदाय हा अगदी शेवटचं 30 सेकंद उरलेत फक्त आपल्याकडे. सुकृत खांडेकरजी. नाही, मला एवढंच वाटतं की शंकराचार्यासारख्या एक आदरणीय व्यक्तीनं आणि धर्मसंसदेनं हिंसाचाराची भाषा वापरू नये, समाजात फूट पडेल अशा पद्धतीचे ठराव करू नयेत, नाहीतर याविषयी लोकांबद्दल अनादर तर निर्माण होईल, पण चीड, संताप आणि उद्रेकही निर्माण होईल. आणि ही अपेक्षा आम्हाला शंकराचार्य आणि धर्मसंसदेकडून नाही, एवढं मला सांगावंसं वाटतं. नक्कीच. मुळात कुणाला देव मानायचं, कुणाची भक्ती करायची, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि भक्तांच्या मनातून असं एखाद्या धर्मसंसदेच्या माध्यमातून जबरदस्तीनं विधान करून किंवा त्या मंचावरून हिंसेची भाषा करून देवत्व काढता येत नाही. या कार्यक्रमात, या चर्चेमध्ये सर्व सहभागी झालेल्या पाहुण्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त. के चरणों में बैठा हूं और हम तुम्हारे साथ हैं।